महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 50 वर्षाचा गौरवशाली प्रवास। कैलासवासी पु न गोडसे विद्या मंदिराचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। संस्कार, ज्ञान आणि मैत्रीचा सुवास दरवळत गेल्या 5 दशकांपासून ग्रामीण भागातील शैक्षणिक क्रांतीचे केंद्र ठरलेला पेन एज्युकेशन सोसायटी संचलित कैलासवासी पु न गोडसे विद्या मंदिर वरसई या शाळेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला। 1975 ते 2025 असा 50 वर्षाचा यशस्वी पल्ला गाठणाऱ्या या विद्यालयाने आपल्यासोबत महोत्सवाच्या निमित्ताने वरसई परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले। या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट मंगेश नेने आणि संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट बापूसाहेब नेने यांची विशेष उपस्थिती लाभली होती। मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झाली। शाळेच्या सजवलेल्या प्रांगणात संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा माननीय सौ निलिमाताई पाटील व वैकुंठदादा पाटील हे उपस्थित होते। मान्यवरांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यात गोडसे विद्या मंदिर आणि पेन एज्युकेशन सोसायटीने बजावलेल्या भूमिकेचे भरभरून कौतुक केले। प्रसंगी पेन एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष श्री प्रशांत ओक, श्री संजय कडू उपकार्याध्यक्ष, मानद कोषाध्यक्ष श्री सुधीर जोशी, मानद चिटणीस श्री नरेंद्र चिटणीस, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। संस्थेच्या ध्येयधोरणामुळेच वरसईसारख्या भागात ज्ञानाची गंगा पोहोचू शकली असा सूर यावेळी उमटला। सुवर्ण महोत्सवाचे खास आकर्षण ठरले ते 1975 पासूनचे माजी विद्यार्थी आपल्या जुन्या शाळेत पुन्हा एकदा पाऊल ठेवताना अनेक माजी विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते। शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विनया विकास पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले। जुन्या शिक्षकांचा सत्कार, मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी यामुळे हा सोहळा केवळ औपचारिक न राहता कौटुंबिक स्नेह मेळावा ठरला। सुमारे 1200हून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते। 50 वर्षांचा हा प्रवास केवळ इमारतीचा नसून तो हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या संस्कारांचा आहे, असे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले। हा दैदिप्यमान सोहळा अनुभवण्यासाठी वरसई गावातील ग्रामस्थ, पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, वरसई, पेण।